चला विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 10 ते 20 पर्यंतच्या संख्या वाचनाचा सराव घेतलेला आहे. विद्यार्थ्यांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखता येतात आणि तसेच त्यांना आपण जी संख्या दाखवली होती त्या संख्या एवढ्या वस्तू काढण्याचा सराव देखील करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की वस्तू आणि अंक यांच्या जोड्या लावून घ्यायच्या आहेत. अंक आणि वस्तूंच्या जोड्या लावण्याचा सराव पालकांना आपल्या पाल्यांकडून करून घ्यायचा आहे. आता पालकांना काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये असणाऱ्या विविध वस्तूंचा या ठिकाणी उपयोग करून घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, विद्यार्थी स्वतःच ह्या कृती करतात. त्यांना सांगायचं आहे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामधील खडे, काड्या, गोट्या, पानं, पेन किंवा चॉकलेट, तुमच्याकडे बटणं पण असतात, शर्टाची बटणं असतात खराब झालेल्या, त्या बटनांचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांकडून या संख्यांचा सराव करून घेऊ शकतो. आता आपल्याला अंक आणि वस्तू यांच्या जोड्या लावायच्या आहेत. मी काय करणार आहे, विद्यार्थ्याला जवळ बोलावून त्यांना पहिले संख्या वाचण्यासाठी सांगणार आहे. श्रद्धा, तुला या ज्या संख्या दिसत आहेत त्या संख्यांचं वाचन करायचं आहे. तुला आता संख्या ओळखता येतात ना? शाबास. आता वाच बरं बेटा, ही संख्या किती आहे? 12, 11, 17, 20, 15. हे 20 आहे की 20 आहे? 20. 20. त्याला 20 म्हणायचं नाही, ते किती आहे? 20. शाबास, अगदी बरोबर. हे आहे 12, 11, 17, 20, 15. हा, अशा प्रकारे त्याचा उच्चार करायचा. शाबास. आता तुला काय करायचं आहे, ह्या वस्तू तुला मोजायच्या आहेत आणि जेवढ्या वस्तू भरतील त्या वस्तूं एवढी संख्या कुठे आहे ते दाखवायचं आहे. मोज बरं, आता तुला या वस्तू मोजायच्या आहेत. मोज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20. किती पेन आहे? 20. मग इथे बघ बरं, ती संख्या कुठे आहे? ती अंक. अगदी बरोबर. त्या पेनावरती तो अंक ठेव बरं बाळा. म्हणजे हे किती पेन आहे? 20. 20. आता त्याच्या पुढचे वस्तू मोज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती काड्या आहेत त्या? 15. 15. आता 15 हा अंक कुठे आहे बघ बरं. 15. अगदी बरोबर. शाबास. त्या ठिकाणी त्या काड्यांवरती ती 15 संख्या ठेव. शाबास. पुढच्या वस्तू मोज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. व्हेरी गुड. किती दगड आहे? 12. 12. आणि अंक कुठे आहे 12 चा? यो. अगदी बरोबर. शाबास. तिने तो अंक बरोबर ओळखलेला आहे. या ठिकाणी ठेव. आता पुढच्या वस्तू मोज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. किती गोट्या आहेत? 17. आता यामध्ये अंक कोणता आहे 17 चा? यो. शाबास. अगदी बरोबर. त्याच्या जवळ ठेव. आता हे काय आहे? पानं. पानं. पानं इकडे बाजूला मोज. आता ठेव. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11. किती पानं आहेत? 11. 11. आणि अंक कुठे? यो. अंक. अगदी बरोबर. म्हणजे या चित्रासोबत तो अंक जुळलेला आहे. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांकडून अंक व चित्र, वस्तू यांच्या जोड्या जुळवून घेऊ शकतो. तसेच पालकांना काय करायचं आहे, पाटीवरती किंवा वहीवरती किंवा एखादं कोरं पान असेल त्या कोऱ्या पानावरती चित्र काढायची आहेत आणि त्या चित्र एवढ्या संख्या त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. मग आपण इथे ह्या संख्या लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांकडून त्या संख्यांचं वाचन करून घ्यायचं आहे आणि त्या संख्या एवढी चित्र कुठे आहेत त्यांच्या जोड्या लावून घ्यायच्या आहेत. हा सराव आपण विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत. आता मला श्रद्धा या ठिकाणी संख्या वाच बरं मोठमोठ्याने. 14, 19, 16, 18, 13, 10. 10. अगदी बरोबर. आता इथं तुझ्या समोर ही कार्ड आहे बरोबर. हा, या कार्ड मधली 14 ही संख्या दाखव बरं कुठे आहे. ही. शाबास. ती ठेव बरं तिथे. व्हेरी गुड. आता त्याच्या खालची संख्या कोणती आहे? 19. बघ बरं इथे कुठे दिसते तुला 19 ही संख्या. 19. व्हेरी गुड. पुढची संख्या वाच.
16. कुठे दिसत आहे? ही. शाबास, व्हेरी गुड. पुढची संख्या 18. कुठे आहे 18 संख्या? ही. अरे वा, लवकर ओळखलीस. छान. पुढची संख्या 13. किती? 13. 13. व्हेरी गुड. उचल बरं, कुठे आहे ती संख्या काढ. ही. अगदी बरोबर. आणि शेवटची संख्या 10. 10. बघ बरं, 10 ही संख्या काढ, कुठे आहे? ही. व्हेरी गुड. आपण पाठीवरती लिहिलेल्या संख्या आणि विद्यार्थ्यांसमोर जी कात्रणं काढून ठेवलेली होती त्या कात्रणांचा उपयोग करून त्यांनी त्या संख्या बरोबर जुळवलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांकडून काय करून घ्यायचे आहेत? आपल्याला हे चित्र मोजायचे आहेत आणि त्या चित्रांचा आणि त्या अंकांच्या काय करायच्या आहेत? जोड्या लावायच्या आहेत. श्रद्धा, तुला ही चित्र मोजायची आहे आणि बरोबर त्या अंकांसोबत जोडवायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. बघ बरं, 16 संख्या कुठे आहे? ही. शाबास, जोड्या कर. व्हेरी गुड. आता पुढचे मोज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. अगदी बरोबर. आता 18 ही संख्या कुठे आहे? इथं. व्हेरी गुड, शाबास. आता पुढची संख्या चित्र मोज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. आता 10 संख्या कुठे लिहिलेली आहे? इथं. ओके, जुळव मग. गुड. आता पुढची संख्या चित्र मोज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. आणि पुढचे हे 17, 18, 19. 19. आता 19 हा अंक कुठे आहे? इथं. ओके, मग जुळव. अशा प्रकारे चित्र आणि संख्या या जोड्या जुळवण्याचा सराव जर आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतला तर 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखता येतील आणि त्या संख्यांचे आणि चित्रांच्या जोड्या त्यांना लावता येतील. हा सराव पालकांनी 2 ते 3 वेळा जर करून घेतला तर त्यांचे विद्यार्थी या स्तरामध्ये नक्कीच निपुण होतील. धन्यवाद.